आज होती संकष्ट चतुर्थी, तर त्यानिमित्ताने काल रात्रीच आमचा बालेगावच्या बाप्पांच्या दर्शनाला जायचा प्लॅन झालेला. मग सकाळी लवकरच मम्मी पप्पा आणि मी तिकडे जायला निघालो. आम्ही ज्या गावात चाललोय ते गाव इथून पाऊण ते 1 तासाच्या अंतरावर आहे. मी आणि मम्मी फर्स्ट टाइमच चाललोय. मग पोचल्यावर इथूनच हार नारळ घेतला. आम्ही इथे पोचायच्या आधी आम्हाला असं वाटलेलं चतुर्थी असल्यामुळे आज भरपूर गर्दी असेल. कॉज पप्पा या आधी बरेच वेळा येऊन गेल्यात, तेव्हा त्यांना गर्दी भेटायची. आज आम्ही लवकरच आलोय म्हणून कदाचित गर्दी कमी असावी, पण त्यामुळेच आमचं दर्शन खूपच छान झालं. आपल्याला जर घरी न्यायला प्रसाद हवा असेल तर इथे मोदक, पेढे, बर्फी होती. तसंच इथे आजूबाजूला खूप छान आहे, सगळीकडे झाडं वगैरे होती. थोडा वेळ आम्ही तिथे बसलो आणि मग तिथून निघालो. घरी आल्यावर उपवासासाठी नाश्त्यामध्ये साबुदाणा वडा बनवायला घेतलेला. उपवास फक्त माझा आणि मम्मीचाच होता, पण पप्पांनाही हेच खाल्लं. आधी वाटलेलं मंदिरातून यायला लेट होईल, तर आम्ही जायच्या आधीच हे सारण बनवून गेलेलो. आल्यावर फक्त वडे बनवून फ्राय केले. यासोबत चटणी पण बनवलेली, पण मला चटणी नाही आवडत, तर मी हे वडे दही सोबत खाल्ले. मग संध्याकाळी नैवेद्यासाठी मोदक बनवले. आज मी बनवलेले केशर मोदक. एकीकडे मम्मीनेही जेवणाची तयारी सुरू केलेली. आधी भाजी बनवून घेतली आणि मग नंतर भाकरी बनवत होती. आज आम्ही भाजीमध्ये बनवलेली ही वालाची भाजी. आमच्याकडे गणपतीमध्ये चतुर्थीला मोस्टली वालच बनवतात. जेवण बनवून होईपर्यंत पूजेचा पण टाइम झालेला. मग मम्मीने पूजा करून घेतली आणि आम्ही जेवायला बसलो. आज जेवणामध्ये होतं भाकरी आणि हा ठेचा बाहेरूनच आणलेला, भाजी, पापड आणि मोदक बनवून झाल्यावर उरलेल्या पिठाची ही उकडीची करंजी बनवलेली. सगळ्यांनी जेवून घेतलं. असा आजचा दिवस खूप